आज आपण बनवूया वडापाव हॉटेल टाईप. बघू शकतात त्यासाठी लागणारे साहित्य: मिरच्या, लसूणचं असं पेस्ट करून घ्यायची, पूर्णपणे बारीक वाटून घ्यायचं मिक्सरवर. त्यानंतर उकडलेले बटाटे घ्यायचे, मटर घ्यायचे, कढीपत्ता घ्यायचा आणि असं गॅसवर कढई ठेवून त्यात तेल सोडून मोहरी सोडायची. पूर्णपणे तेल गरम झाल्यानंतरच कांदा आपण त्यात सोडून घेऊया. बघू शकतात अशा प्रकारे थोडं कांद्याला हलवून घ्यायचं. नंतर थोडा लालसर झाला ना थोडासा, की त्यात कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता टाकल्यानंतर थोडंसं आपण त्यामध्ये जो वाटण केलेलं आपण मिरचीचं, लसूणची पेस्ट पूर्णपणे बारीक नाही करायची पेस्ट टाईप, थोडंसं नॉर्मल जाड ठेवायचं, जेणेकरून टेस्ट. वरून थोडंसं तेल टाकायचं कमी वाटल्यास. पूर्णपणे एकजीव करायचं, पूर्णपणे लाल थोडासा मसाला. त्यात हळद टाकायची. बघा, हळद थोडी जास्त प्रमाणात टाकायची, कारण जो मसाला तयार होतो त्याला चांगला कलर सुटतो. नंतर जे आपण बटाटे घेतले होते, उकडलेले बटाटे असे थोडे बारीक करून घ्यायचे. नंतर आपण ते कढईमध्ये टाकून घ्यायचे. कढईमध्ये टाकल्यानंतर ते सर्व मिक्स करून एकजीव करून घ्यायचे. बघू शकतात अशा प्रकारे पूर्णपणे असं त्याला कलर येतो, असा पिवळ्या कलरचा एकदम छान असा वास येतो, खूप असा सुगंध वास येतो. बघू शकतात तुम्ही. थोडंसं स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं, त्याच्यात आपल्याला लागेल तसं. पूर्णपणे मीठ येणे एकजीव करून घ्यायचं पूर्ण त्यातमध्ये. पूर्ण मिडियम फ्लेम ठेवायची फक्त. पूर्ण असा वास येतो, एकदम सुगंधित वास येतो. बघू शकतात. त्याला पूर्ण बारीक असं मॅजिस करून घ्यायचं भाजीला पूर्णपणे. बघू शकतात अशा प्रकारे भाजी. त्यात वरतून कोथिंबीर सोडून घ्यायची बारीक चिरलेली. नंतर अशा वड्या करून छोट्या छोट्या मस्त बेसन पिठामध्ये असं पूर्णपणे हे करून बुडवून एक एक हळूहळू सोडायच्या. अजून जास्तीत जास्त आपण 2 ते 3 वड्या अशा बनवून त्यात सोडायच्या. बघू शकतात अशा प्रकारे नॉर्मल फ्लेम करायची गॅसची. बघू शकतात जेवढे छोट्या कढईमध्ये होईल तेवढं वरतून असं गरम तेल टाकायचं त्याच्यावर, जेणेकरून ते पूर्णपणे तळलेलं राहील. लगेच त्याला हलवायचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर आपल्या वड्या तुटून जातात. बघू शकतात अशा प्रकारे वडापाव तयार केले. कसे वाटले सांगू शकता.